नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 20 ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. अरबी समुद्रात जे कमी दाब क्षेत्र तयार झाले ते कमी दाब क्षेत्र आता हळूहळू पुढे सरकेल. त्यावेळेला मात्र संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबईचा उत्तर भाग, सुरत, वलसाड, नवसारी हा गुजरातचा दक्षिण भाग असेल. याचबरोबर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागामध्ये ही पावसाची शक्यता ही अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 21 तारखेला म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये जे पोर्ट ब्लेअर आहे, या पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. हे कमी दाब क्षेत्र त्याचं जे रूपांतर असेल ते शक्यतो करून सायक्लिंग स्टॉर्म बनण्याचे. सुरुवातीला ते ज्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू आतमध्ये येईल, म्हणजे मध्यवर्ती भागात येईल, त्यावेळेला त्याचं रूपांतर हे डिप्रेशन जाईल, डीप डिप्रेशन जाईल. त्याच्यानंतर कदाचित ते सायक्लिंग स्टॉर्म बनेल. ज्यावेळेला हे सायक्लिंग स्टॉर्म बंगालच्या उपसागरात तयार झाल्यानंतर मात्र जो पूर्व किनारपट्टीचा बहुतांश भाग असेल, म्हणजेच भुवनेश्वरपासून ते चेन्नईपर्यंत हा जो भाग असेल, या भागामध्ये त्याचं लँडफॉल होईल. त्यावेळेला मात्र या भागामध्ये जो दक्षिण मान्सून पाऊस आहे, तो दक्षिण मान्सून पाऊस हे वारे या ठिकाणी राज्यामध्ये ही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होईल. त्यावेळेलाही राज्यामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र येणारा 21 ते 23 तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये संपूर्ण जो कोकण किनारपट्टी असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर रायगड आणि मुंबईचा दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं संपूर्ण घाटमाथ्याचा भाग, याच्यामध्ये जुन्नर, मावळ, मुळशी, याचबरोबर भोर, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, याचबरोबर शाहूवाडी, पन्हाळा या संपूर्ण घाटमाथ्याच्या भागावरती आपल्याला जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये ही लाईटनिंग, थंडरस्टॉर्म अतिशय जास्त होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरचा जो घाटमाथ्याचा भाग हलक्या मध्यम सरी, याचबरोबर जो पश्चिमेकडील भाग, पूर्वेकडील भाग असेल, करवी, शिरोळ, हातकणंगले या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. सांगली जिल्ह्याचा जो जतकोटा, घाटपाडी, तासगाव पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, याचबरोबर मध्यवर्ती भाग असेल, पलूस, वाळवा, याचबरोबर तासगाव, कवट आणि मिरजचा काय भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक स्वरूपामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. शिराळ्याचा जो पश्चिम भाग असेल, या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचा बहुतेक संपूर्ण सोलापूर जिल्हा, याच्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सांगोले, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर माढा, करमाळा आणि माळशिरस हा भाग असेल, या भागामध्ये ही लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र जो बार्शीचा भाग असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याचा विचार केला, साताराचा जो बहुतांश भाग जो पूर्वेकडील भाग असेल आणि पश्चिमेकडील भाग असेल, घाटमाथा आणि फलटण, खटाव, कोरेगाव या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जो मध्यवर्ती भाग असेल, सातारा शहर, याचबरोबर कोरेगाव आणि खंडाळा या भागाने मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पुण्याचा विचार केला, पुण्याचा बहुतांश भाग असेल, घाटमाथा असेल, याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, शिरूर या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर अहमदनगरचा विचार केला तर पारनेर, नगर, संगमनेर, अकोला या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर खान्देशचा विचार केला, खान्देश सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे धुळे आणि नाशिक जिल्हा तर निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, देवला, चंदवड या जो मध्यवर्ती भाग असेल, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल, साक्री आणि धुळे तालुका या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र शिंदखेडे आणि शिरपूर हा उत्तरेकडील भाग असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचा विचार केला तर अक्कलकोवा आणि धरणी या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतो. तसेच जळगावचं पाहिलं तर जळगावमध्ये शक्यतो करून हे ढगाळ वातावरण राहणारा 1 ते 2 ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, कुदलाबाद, सिल्लोड, सोयगाव या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडू शकतो. याचबरोबर पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड हा जो पश्चिम भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जालनाचा विचार केला, जालनाचा मध्यवर्ती भाग जो असेल, बदलापूर, जालना, मंथा आणि परतूर या भागामध्ये ही लाईटनिंग, थंडरस्टॉर्मसहित जोरदार स्वरूपाचा पाऊस, अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो. तसेच परभणी संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. याचबरोबर बीडचं जर पाहिलं तर गेवराई, आष्टे या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. मात्र जो मध्यवर्ती भाग असेल, पाटोदा, काज, बीड, वडवणी, याचबरोबर मांजलगाव या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही जास्त. नांदेड जिल्ह्याचा विचार केला, नांदेडचा उत्तरेकडील भाग, किनवट असेल, भोकर असेल, हदगाव असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी. याचबरोबर दक्षिण भाग असेल, नंदगाव, कंधार, मुदखेड या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जो मध्यवर्ती भाग असेल, नांदेड शहर असेल, अर्धापूर असेल, बिलोली व देऊळगाव हा जो भाग असेल, या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. लातूर जिल्ह्याचा विचार केला, लातूरचा उत्तरेकडील भाग असेल, अहमदपूर, रेणापूर, चकोर, जलकोट
या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. काही भागांमध्ये फक्त ढगावातून पाहायला मिळणार आहे. धारावीचा विचार केला धारावीचा बहुतांश भाग जो हा ढगावातून राहू शकतो, मात्र स्थानिक ढग निर्माण होतील व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील पश्चिमेकडील भाग असेल आणि दक्षिण भाग वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल, बुलढाण्याचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर अमरावतीचा मोर्शी, आष्टी, वरूर, चंद्रबाजार, अमरावती, तेवसा या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर अचलपूरचा चिखलदरा हा उत्तर भाग असेल, या भागामध्येही स्थानिक ढग निर्माण होतील, त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं तर दिग्रज, पुसद, अरणी, गटंजी, यवतमाळ, देवारका, नेर या भागामध्ये हलक्या सरी. याचबरोबर जो पश्चिम भाग पूर्वेकडील भाग असेल कळंब, राळेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच वर्धाचा जर विचार केला तर वर्धाचा देवली, वर्धा, सिलोरी, याच चंद्रपूर आणि हिंगणघाटचा काही भाग असेल, या भागामध्येही स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर उत्तरेकडील जो भाग असेल अरबी, कारंजा असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे. नागपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये नागपूर शहर असेल, कमलेश्वर असेल, सावरण, परसणी, रामटेक या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र स्थानिक ढग निर्माण झाले तर अन्यथा मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे. याचबरोबर भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागामध्ये शक्यतो पण ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर चंद्रपूरचं जर पाहिलं तर बारामती, चिरूर जो मध्यवर्ती भाग असेल मूल या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. काही भागाने फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. याचबरोबर गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोली दक्षिण भाग असेल अहिरी, इटापल्ली, मुरचिरा, चारमोसी या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र उत्तरेकडील जे तालुका असेल या भागामध्ये फक्त ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.